या फडणवीस सरकारचं करायचं काय? या मोदी सरकारचं करायचं काय? लाडक्या बहिणींच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या सरकारचा, लाडक्या बहिणींच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या सरकारचा अरे धिक्कार असो, धिक्कार असो या सरकारचा, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो या सरकारचा, धिक्कार असो की कोणत्याही पद्धतीचं गॅस आपल्याला पुरवठा म्हणजे कमी नाही आहे, व्यवस्थित आहे. तर मग कमर्शियल सिलेंडर बंद का केले? आज कमर्शियल सिलेंडरवर जे छोटे छोटे व्यवसाय वडापाववाल्यासारखे आहेत किंवा शिवभोजन थाळी आहे किंवा वेगवेगळ्या मंदिरामध्ये जे महाप्रसाद जे रोज होत आहेत ते सुद्धा आता बंद पडलेले आहेत. त्याच्यावर अनेक लोकांची म्हणजे पोटं त्याच्यामध्ये हे होत होते आणि त्यांचा उदरनिर्वाह होत होता. ते कमर्शियलच्या माध्यमातून ते सुद्धा बंद केले. आणि आज जर सातारा शहराची परिस्थिती बघितली तर जे मोठे हॉटेल्स आहेत ज्यांना आपण स्टार म्हणतो, असे 5 स्टार किंवा 3 स्टार सारखे जे फन हॉटेल आहेत, जे लेक्यू हॉटेल आहेत, जे प्रीती एक्झिक्युटिव्ह हॉटेल्स आहेत, मग हे हॉटेल चालू कसे काय? जर तुम्ही 9 तारखेपासून त्यांचा कमर्शियल सिलेंडर वापरण्यासाठी बॅन केला आहे तर ते हॉटेल चालू कसे काय? धनदांडग्यांचं सरकार आहे हे, अदानी आणि अंबानीसाठी काम करणारं सरकार आहे हे, सर्वसामान्य आणि शेतकरी महिला वर्गासाठी यांच्यावर अत्याचार करणारं सरकार आहे हे. सत्तेत आल्यापासून त्यांनी फक्त लाईन लावा, आधार कार्ड लिंक करा, KYC करा, ह्या लाईनला उभं राहावा, त्या लाईनला उभं राहावा, हे फक्त खेळ केलेले आहेत. फक्त मोठमोठ्या वल्गना केल्या की मेक इन इंडिया करतो, डिजिटल इंडिया करतो, कॅशलेस इंडिया करतो, ह्या सगळ्या. पण जे महाविकास आघाडीचं सरकार होतं किंबहुना काँग्रेसचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी सर्वसामान्यांचा विचार करून ते धोरणं आखत होती. पण दुसरं गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळं आणि आता तिसरी गोष्ट चुलीवर स्वयंपाक करावा लागतात, त्याच्यामुळे महिलांच्या डोळ्यामधले पाणी पुसायला आता कुठलं सरकार आणि कोण येते तेही आम्ही बघणार आहे. या देशभरामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जे काही दुष्परिणाम सर्वसामान्य लोकांच्या जनजीवनावरती झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त करत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे अनेक घटक पक्ष सर्वांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने जर सर्व पक्ष एकत्रित येऊन जर ज्या पद्धतीचं या ठिकाणी निषेध व्यक्त करतायत, खऱ्या अर्थाने जनआक्रोश हा जो निर्माण झालेला आहे जनसामान्यांमध्ये, खरं तर घरगुती जे सिलेंडर आहेत त्यामध्ये दरवाढ आहे, कमर्शियल सिलेंडर पूर्णपणे बंद केलेले आहेत. खरं तर जनजीवन विस्कळीत होण्याची परिस्थिती आहे. जे काय हॉकर्सवाले आहेत की जे छोटे छोटे स्टॉल लावून आपला उदरनिर्वाह करतात, एक तर कमर्शियल सिलेंडरसुद्धा त्यांना परवडत नसताना देखील ते जनतेसाठी सेवा देत होते. ज्या पद्धतीनं कमर्शियल सिलेंडरचे दर जास्त असताना देखील कमर्शियल सिलेंडर वापरून ते जनतेला सेवा देत होते, ती देखील सेवा आता पूर्णपणे त्यांनी बंद केलेली आहे. नेमकं या सरकारचं, केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं काय चालू आहे? देशभरामध्ये ही परिस्थिती निर्माण होत असताना जे गुप्तहेर खातं असतं ते गुप्तहेर खातं एवढ्या दिवस झोपलं होतं का? हा खऱ्या अर्थानं आजचा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं आपण म्हणू की लाडक्या बहिणीने एकीकडे 1,500 रुपये द्यायचे हे फडणवीस सरकार, तर हे फडणवीस सरकार नसून हे फसवणीस सरकार आहे. ज्यांनी एकीकडे महिलांना 1,500 रुपये द्यायचे आणि वेगवेगळ्या कारणातून 8-10 हजार रुपये काढून घ्यायचे, हे जे धोरण राबवलेलं आहे तर हे धोरण सर्वसामान्यांच्या लक्षात आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अशीच परिस्थिती राहिली तर सातारा जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जनता रस्त्यावरती उतरलेलं चित्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, ही आजची परिस्थिती आहे. आणि आम्ही केलेल्या मागणीमध्ये ज्या पद्धतीने सातारा शहरामध्ये जे काही गॅस व्यवस्थाच्या एजन्सीज आहेत किंवा काय आहेत, ऑनलाईन बुकिंग बंद केलेलं आहे. एकीकडे पुरवठा अधिकारी म्हणतात की पुरवठा पुरेसा आहे, तर मग ऑनलाईन बुकिंग बंद का केलं? हा पहिला प्रश्न आहे. ऑनलाईन बुकिंग बंद केल्यामुळे काळा बाजाराला ऊत येणार आहे, असे अनेक प्रश्न आहेत जनतेच्या मनामध्ये. आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, यांनी पत्रकार परिषद घेऊन या बाबतीतले सर्व जे गैरसमज आहेत, जर पुरवठा आहे तर लाईन का लागलेल्या आहेत, ऑनलाईन बुकिंग का बंद केलेलं आहे, अशा अनेक प्रश्न आहेत. तर हे प्रश्न घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुन्हा एकदा या सरकारने जर आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केल्याशिवाय महाविकास आघाडी गप्प बसणार नाही.